करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आलीये। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण शाळेच्या डब्याच्या रेसिपीज कशा बनवायच्या ते बघतोय। तर सगळ्यात आधी आणि पहिली रेसिपी झटपट की आदल्या दिवशी जर जास्त भात राहिला असेल किंवा पर्पजली तुम्ही थोडासा जास्त बनवून ठेवू शकता आणि तो भात वापरून मस्तपैकी आपण पनीर पुलाव कसा बनवू शकतो ते बघूयात। तर सगळ्यात आधी तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं मस्त फुललं पाहिजे, ऑफकोर्स तरच फोडणी खमंग बसते। जिरं फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा। कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तो परतून घेतोय। कांदा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचं, एक छोटा टोमॅटो किंवा अर्धा टोमॅटो बारीक चिरलेलं, मटार घालायचा, मिक्स करायचं, 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं। टोमॅटो आणि मटार शिजवून झाला की त्यामध्ये पनीर घालायचं, पनीरचे पीसेस मिक्स करून घ्यायचे आणि आणखी 2-3 मिनिट फ्राय करून घ्यायचे आणि मग त्यामध्ये शिजवलेला मोकळा भात घालायचा आणि त्यावर ऑफकोर्स मस्त चवीसाठी 1 चमचा पावभाजी मसाला आणि एक अर्धा ते 1 चमचा बेडगी मिरची पावडर, मीठ घालायचं चवीपुरतं, मिक्स करायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्त एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं। छान एकत्र झालं, एकजीव झालं की झाकण ठेवायचं आणि एक 4 ते 5 मिनिट मस्त वाफ काढून घ्यायची। आपली शेवटची स्टेप, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि पुन्हा मिक्स करायचं आणि असा आपला मस्त गरमागरम पनीर तवा पुलाव 5 मिनिटाच्या आत तयार होतो। मस्त तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सर्व करा। बाजूला फ्रुट्स द्या, ड्रायफ्रुट्स द्या, त्यांना जे आवडतं ते सप्लिमेंटरी म्हणून देऊ शकता। डब्बा स्पेशल पनीर पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 कप मटार, 200 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1.5 कप शिजलेला भात, 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। गरम तेलात जिरं, कांदा, टोमॅटो, मटार मिसळत हे मिश्रण शिजवून यात पनीर परतून घेत यात शिजवलेला भात घालायचा। वर पावभाजी मसाला, तिखट, मीठ मिसळून घेत यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झाला आपला डब्बा स्पेशल पनीर पुलाव तयार। आता पुढची रेसिपी आहे मस्त असा आलू पराठा आणि हा वेगळ्या पद्धतीचा आलू पराठा आहे आणि मुख्य म्हणजे याचं पीठ आहे, गोळा आहे, तो आदल्या दिवशी म्हणून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता। खूप जर गरमीचे दिवस नसतील तर रूम टेम्परेचरवर ठेवला तरी चालतं, काहीच हरकत नाही। हा आलू पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक बटाटा घ्यायचा, उकडलेला बटाटा साल काढून किसून घ्यायचा व्यवस्थित बारीक। त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड घालायची, हळद घालायची, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरं, चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घातल्यावर लाल तिखट घालू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला पालक घालायचा आणि पालक घातल्यावर लिंबाचा रस घालायचा। हवं तर 1 चमचाभर दही घालू शकता, पण पालकामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं। लोह त्यातलं ॲब्झॉर्ब होण्यासाठी त्यामध्ये काहीतरी ॲसिडिक घालण्याचं गरजेचं आहे, म्हणून मी इथे लिंबाचा रस घातला। तुम्ही दही पण वापरू शकता, पण नक्की घाला। आणि आता जे बटाट्यातलं मॉइश्चर आहे किंवा लिंबाचा रस आहे यामध्येच कोरडं पीठ, सुकं पीठ आणि मसाले व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे, गडबड करायची नाही। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी घालून नेहमी आपण चपाती पोळी बनवण्यासाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही। वरून एक 2-3 थेंब तेलाचे घालायचे,
वरनं कोट करायचं म्हणजे क्रस्ट चढत नाही, झाकून ठेवून द्यायचं. आता पराठा करण्यासाठी त्यातून एक छोटंसं बॉल घेऊ शकता, ते डिवाइड करा. ते जे पीठ आहे ते 3-4 पराठे होतील त्याच्यात, आणि त्यानंतर सुक्या पिठामध्ये, गव्हाच्या सुक्या पिठामध्ये तो गोळा बुडवून त्याचा आपण नेहमी चपाती लाटतो तसा एक पराठा किंवा चपाती लाटून घे. आता याला थोडेसे क्रस्ट येतो किंवा एजेस थोडे क्रॅक होतात, तर ते इव्हन करण्यासाठी काय करायचं, स्टीलच्या डब्याचं एक झाकण घ्यायचं, ज्याला एजेस शार्प असतील ते त्यावर ठेवायचं आणि एजेस कट करून घ्यायचं, जसं आपण करंजीला वगैरे करतो तसं. तवा व्यवस्थित गरम करायचा, लाटलेला पराठा त्यावर घालायचा, खालच्या बाजूला थोडंसं ब्राउनिंग स्पॉट येईपर्यंत भाजून घ्यायचा, पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा. वरच्या बाजूने थोडंसं तेल ड्रिझल करायचं, स्प्रेड करायचं इव्हनली, परत पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने छान असा खमंग खरपूस होईपर्यंत भाजायचा. फोल्ड करायचा आणि टिफिनमध्ये सर्व करायचा. शक्यतो गरमागरम नका टिफिनमध्ये भरू, थोडासा कूलिंग रॅकवर ठेवून थंड झाल्यावर मग भरू शकता, नाहीतर मग तो खूप असा त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते गरमागरम जर तुम्ही भरला. आणि आवडत्या चटणी बरोबर, सगळे मसाले घातले त्यामुळे चटणीची गरज नाही, पण आवडत्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही हे डब्यामध्ये देऊ शकता. डब्बा स्पेशल आलू पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 बटाटा, 1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा हळद, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, पालक, लिंबाचा रस, पाणी आणि तेल. उकडलेला बटाटा किसून घेत यात गव्हाचं पीठ, गरम मसाला, धणेपूड, हळद, ओवा, जिरं, मीठ, तिखट, पालक आणि लिंबाचा रस पिळून घेत एकजीव करत याचा सैलसर गोळा मळून घ्यायचा आणि अशा प्रकारे पराठा लाटत आणि गरम तव्यावर तेल लावत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा. झाला आपला डब्बा स्पेशल आलू पराठा तयार. आता पुढची खूप जबरदस्त रेसिपी आहे, खूप पौष्टिक आहे आणि झटपट होते आणि याचं पीठ पण तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता. आणि ती रेसिपी म्हणजे मिश्र पिठांचं घावण. तर हे घावण बनवण्यासाठी सगळ्यात आधी बाउलमध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ घालायचं, हवं तर बाजरीचं पण घालू शकता. 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, 1 चमचा बेसन घालायचं, 1 चमचा बारीक किंवा जाड रवा घातला तरी चालेल. आता यामध्ये 1 चमचाभर धनेपूड घालायची, हळद घालायची, 1 पाव चमचा जिरं, पाव चमचा ओवा घालायचा, मीठ घालायचं चवीपुरतं, लाल तिखट घालायचं आणि हे सगळे सुके जिन्नस पिठामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सुके जिन्नस मसाले व्यवस्थित मिसळून झाले की यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि याचं बॅटर बनवायचं. तर बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी, बॅटरची कन्सिस्टन्सी घावणे कसे करतो आपण तांदळाच्या पिठाचे तशी कन्सिस्टन्सी, थोडीशी सैलसर, म्हणजे मग ते आपण तव्यावर घालतो तेव्हा त्याला असे जाळी छान येते आणि खरपूस होतात. त्यावेळी थोडंसं पातळसर करायचं. बॅटर बनवून तयार झालं की यामध्ये किसलेलं गाजर घालायचं, बारीक किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक, आणि पालक घातलाय तर ऑफकोर्स लिंबाचा रस किंवा दही जरूर घाला आणि हे घालून व्यवस्थित पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला बाजूला ठेवूयात. आदल्या दिवशी बनवलं तरी चालेल, सकाळी सकाळी बनवत असाल तर मग एक 10 ते 15 मिनिट तरी त्याला रेस्टिंग टाइम द्या. आता तवा हाय हीटवर आधी गरम करून घ्या, त्यानंतर हीट रिड्यूस करा, मीडियम करा. तवा व्यवस्थित गरम झाला की एक अर्धा चमचा तेल घालून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि हे बॅटर कायम तव्याच्या बाजूने सोडायला सुरुवात करायची. तव्याच्या बाजूने बॅटर सोडायचं, नाहीतर मग काय होतं, मधल्या बाजूला हीट जास्त असते, मधली बाजू खरपूस भाजून होते आणि एजेस कच्चे राहतात. त्यामुळे घावणाचा जेव्हा कुठलाही प्रकार बनवतो तेव्हा शक्यतो कडेने आधी एक लेअर टाकायची आणि मग मध्ये मध्ये असं टाकत जायचं. आता झाकण ठेवायचं, एक 2 ते 4 मिनिट झाकून आधी भाजून घ्यायचा. झाकण काढायचं, झाकण काढलं की खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि पलटी करायचं. दुसऱ्या बाजूने मस्त खरपूस भाजून झाला पाहिजे आणि मग फोल्ड करून कूलिंग रॅकवर थोडंसं थंड होऊ द्या आणि मग तुम्ही डब्यामध्ये सर्व करू शकता. खूप खुमासदार असा खुसखुशीत खमंग होत आहे धिरडं. लहान मुलांसाठीच नाही, मोठ्यांसाठी खूप छान रेसिपी आहे. डाएट रेसिपी पण याला म्हणू शकतो. पौष्टिक रेसिपी आहे. मुलांच्या डब्यासाठी पण बनवा आणि स्वतःसाठी पण बनवून एकदा नक्की खाऊन बघा.
डब्बा स्पेशल मिश्र पिठाचे घावन करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे नाचणीचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन, 1 चमचा रवा, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा हळद, पाव चमचा जिरं, पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, पाणी, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक आणि तेल. ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, रवा, धणेपूड, हळद, जिरं, ओवा, मीठ, तिखट हे एकत्र करत यात पाणी मिसळून घेत याचं सैलसर पीठ तयार करायचं. आता यात गाजर, पालक, लिंबाचा रस मिसळून घेत हे मिश्रण मुरवून घ्यायचं. आता तवा तेलाने ग्रीस करत घावन घालायचं आणि झाकण ठेवत दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं. झालं आपलं डब्बा स्पेशल मिश्र पिठाचं घावन तयार. आता पुढची रेसिपी आहे ती म्हणजे मस्तपैकी चिली व्हेज सँडविच. एक दिवस तरी ट्रीट दिली पाहिजे लहान मुलांना, म्हणून सँडविचचा एक प्रकार, त्यांच्या आवडीचा एक पदार्थ. तर खूप छान आहे, वेगळं आहे आणि मस्त लागतं, खूप छान लागतं. आणि भाज्या एकतर लहान मुलांच्या पोटात जातात या सँडविचच्या निमित्ताने. तर हे चिली व्हेज सँडविच करण्यासाठी 1 चमचाभर तेल तव्यामध्ये गरम करायचं. त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आणि 1 मिनिटभर परतून घ्यायच्या. त्यानंतर स्लाइस केलेला कांदा घालायचा आणि स्लाइस केलेली ढोबळी मिरची घालायची. ती पण 1 जेमतेम मिनिटभर परतून घ्यायचं. खूप भाज्या ओव्हरकुक नाही झाल्या पाहिजे. ते झालं की मग मस्त असं श्रेड केलेला कोबी घालायचा, श्रेड केलेलं गाजर घालायचं आणि मग त्यावर 1 पाव चमचा किंवा अर्धा चमचा सोया सॉस घालायचा, टोमॅटो सॉस घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं, कारण हे जे सॉस आपण वापरतो, सोया सॉस आहे, चिली सॉस आहे, यामध्ये मिठाचं प्रमाण ऑलरेडी असतं. जास्त मीठ घातलं तर ते भाज्या खारट होतील, त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं. मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित, मिनिटभर परतून घ्यायचं. हे स्टफिंग तयार. सँडविच बनवण्यासाठी 2 ब्रेडचे स्लाइस घ्यायचे. सगळ्यात आधी मेयोनीज घ्यायचं आणि मेयोनीज मस्त स्प्रेड करून घ्यायचं दोन्ही ब्रेड स्लाइसला, आतल्या बाजूला, दोन्ही बाजूला नाही. त्यावर आता 1 लेअर या मस्त चिली व्हेजचा घालायचा, छानपैकी 1 लेअर लावायचा. त्यावर 1 चीजचं स्लाइस ठेवायचं, बंद करायचं. तव्यावर बटर घालायचं, हे सँडविच घालायचं, मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. ब्रेडच्या वरच्या बाजूलाही बटर लावायचं. भाज्या बाहेर न येतात ते पलटी करायचं, ते महत्त्वाचं आहे. आणि खालच्या बाजूनी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि येस, कट करून पण तुम्ही बघू शकता मस्त असे त्या लेअर्स दिसतात, चीजची लेअर, भाज्यांची लेअर. आणि डब्यामध्ये ऑफकोर्स सर्व करू शकता हलकंसं थंड झाल्यावर. डब्बा स्पेशल चिली व्हेज सँडविच करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 बारीक कापलेला कांदा, 1 बारीक कापलेली ढोबळी मिरची, बारीक किसलेला कोबी, किसलेलं गाजर, पाव ते अर्धा चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ, ब्रेडचे स्लाइस, मेयोनीज, चीज स्लाइस, बटर. गरम तेलात लसूण परतत यात कांदा, ढोबळी मिरची, कोबी, गाजर, सोया सॉस, टोमॅटो सॉस मिसळून घेत हे मिश्रण परतून घ्यायचं. आता ब्रेडला मेयोनीज लावत यावर तयार केलेला मसाला घालायचा. त्यावर चीज ठेवत दोन्ही बाजूंनी ब्रेडला बटर लावत भाजून घ्यायचं आणि अशा प्रकारे काप द्यायचे. झालं आपलं डब्बा स्पेशल चिली व्हेज सँडविच तयार. आणि पुढची रेसिपी आहे ती म्हणजे मस्त कुरकुरीत व्हेज कटलेट. तर सगळ्यात आधी काय करायचं, 1 पाव कप पोहे घ्यायचे. पाव कप, अर्धा कप, कितपत प्रमाणात तुम्ही घेताय तितके. हे पोहे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. फक्त धुवून घ्यायचे, भिजत घालायचं नाही. फक्त रिन्स करून घ्यायचे, म्हणजे त्याचा जे काळपटपणा असतो तो निघून जातो. आता बटाटा घ्यायचा. बटाटा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा. बटाटा छानपैकी मॅश करून झाला की किसलेलं गाजर घालायचं यामध्ये. ढोबळी मिरची, ती बारीक फाईनली चॉप केलेली ढोबळी मिरची यामध्ये घालायची.
बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, त्यानंतर एक 3 ते 4 लसूण पाकळ्या किसून त्या घालायच्या, मिक्स्ड हर्ब्स घालायचे एक अर्धा ते 1 चमचा, चिली फ्लेक्स चवीपुरते घालायचे, मीठ घालायचं चवीपुरतं आणि त्यानंतर जे आपण पोहे फक्त धुवून घेतलेत ते पोहे घालायचे सगळे आणि हे पोहे आणि बटाटा हे व्यवस्थित हाताने चुरून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. ते झालं की यामध्ये लिंबाचा रस घालायचा, लिंबाचा रस पिळायचा आणि एक 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं. कॉर्नफ्लॉवर घालणं गरजेचं आहे, म्हणजे हे विरघळत नाही तेलामध्ये तळताना, बाइंडिंग छान येतं आणि क्रिस्पी पण आणि खुसखुशीत पण छान होतात. कॉर्नफ्लॉवर घाला, व्यवस्थित मिक्स करून घ्या. हा जो गोळा केला आपण कटलेटचा त्यामधून छोटे छोटे गोळे घ्यायचे. तुम्हाला हवा तसा तुम्ही शेप द्या. मी इथे फक्त आपण नेहमीचे कटलेट बनवतो तसा गोल करून जस्ट फ्लॅट करते. आता हवं तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता, आप्पे बनवू शकता. तर खमंग खुसखुशीत होईपर्यंत दोन्ही साईडने मी इथे शॅलो फ्राय करून घेते. आणि डब्यामध्ये सर्व करू शकता. चटणी, सॉस जे काही आवडेल, बाजूला तुमच्या मुलाच्या आवडीचं, मुलीच्या आवडीचं एखादं फळ देऊ शकता. डब्बा स्पेशल वेज कटलेट करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप पोहे, बटाटे, किसलेलं गाजर, ढोबळी मिरची, कोथिंबीर, 3 ते 4 किसलेल्या लसणाच्या पाकळ्या, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉर. पोहे पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि मुरवून घ्यायचे. आता बटाटा मॅश करत यात गाजर, ढोबळी मिरची, कोथिंबीर, लसूण, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ आणि पोहे घालत हे मिश्रण एकजीव करायचं. आता यात लिंबाचा रस घालत कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि अशा प्रकारे आकार देत हे कटलेट्स शॅलो फ्राय करायचे. झाले आपले डब्बा स्पेशल वेज कटलेट तयार. हेल्थ कॉन्शियस झाले असतील, वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतील, मधुरा तुझं डाएट शेअर कर, तुझं रुटीन शेअर कर. आज रेसिपी शेअर करते. रेनबो सॅलड आहे. तर सगळ्यात आधी इथे काळा घेवडा, ब्लॅक बीन्स इंग्लिशमध्ये म्हणतात. तर काळा घेवडा काय करायचं, विकत आणायचा, स्वच्छ धुवायचा, रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचा, दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये घालून 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या. खूप मऊ नाही ठेवायचं, त्याचं शिजला पाहिजे पण त्याचा शेप तसाच राहिला पाहिजे. आता यामध्ये कॉर्न, बॉईल केलेले कॉर्न. रेनबो सॅलड आहे त्यामुळे तुम्हाला सगळे जिन्नस असे कलरफुल दिसते. लाल शिमला मिर्च, पिवळी शिमला मिर्च, हिरवी ढोबळी मिरची, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटोचा बिया काढून घेतल्यात, फक्त सालीचा जो पोर्शन असतो तो घेतला. लेटसचे पानं, ऑप्शनल आहे, लेटस नाही घातलं तरी चालतं या रेसिपीमध्ये. बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे तुम्ही कांद्याची पात पण वापरू शकता. आता मसाल्यांमध्ये लसूण आहे, लसूण पावडर तुम्ही घालू शकता. इथे मी ताजा किसलेला लसूण घेतलाय चवीसाठी, खूप छान चव उतरते. नसेल आवडत लसूण पावडर वापरली काहीच हरकत नाही. गार्लिक पावडर, सैंधव मीठ अर्धा चमचा, जिरं पूड अर्धा चमचा, लाल तिखट कितपत तुम्हाला तिखट हवंय त्या अंदाजाने, लिंबाचा रस आणि 1 चमचाभर ऑलिव्ह ऑइल. मस्त. आता हे मिक्स करूयात. चला तर मग हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि फटाफट असं रेनबो सॅलड बनवून तयार आहे. फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. एक 4 ते 5 दिवस व्यवस्थित टिकतं, काहीही होत नाही. डब्याला न्यायचं असेल तर छोटे छोटे कंटेनरमध्ये पॅक करून ठेवू शकता, झिपलॉकमध्ये पॅक करून ठेवू शकता आणि रोज कॅरी करू शकता. किंवा ब्रेकफास्टसाठी, लंचसाठी ॲज अ रिप्लेसमेंट म्हणून पण हे खूप चांगलं ऑप्शन आहे. बीन्स आहेत, हाय कार्ब होते, त्यामध्ये प्रोटीन असतात, फायबर असतं, त्याचबरोबर सगळ्या भाज्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं चटपटीत आहे, खायला अजिबात वाटत नाही की तुम्ही काहीतरी सॅलड खाता आणि काहीतरी लाईफमध्ये मिसिंग. रेनबो सलाड करण्यासाठी लागणारं साहित्य: काळा घेवडा, मक्याचे दाणे, लाल ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, लेटिसची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण, अर्धा चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, लाल तिखट, लिंबाचा रस, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल. काळा घेवडा स्वच्छ धुवून घेत भिजवून घेत शिजवायचा. आता यात स्वीट कॉर्न, लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, ढोबळी मिरची,
काकडी, टोमॅटो, लेटस, कोथिंबीर, लसूण, सैंधव मीठ, जिरेपूड, तिखट, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल टाकत हे जिन्नस एकत्र करायचे. झालं आपलं रेनबो सलाड तयार. आज की नाही आपण सोमवार ते शनिवार डब्यासाठी काय काय भाज्या बनवू शकतो त्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण पीठ पेरलेली ढोबळी मिरची बनवतोय. यामध्ये ना बेसन भाजून घेणार नाही, अतिशय सोपी पद्धत आहे आणि खुमासदार ही भाजी बनते. कांदा पण नाही वापरणार आहोत. 3 चमचे तेल गरम केलंय. तुम्हाला भाजी पुरवणीला येण्यासाठी म्हणून कांदा वापरायचा असेल जरूर वापरा. मोहरी छान तडतडली की यात घालायचंय जिरं. जिरंही मस्त फुललं की हिंग, लसूण बारीक चिरलेला, ठेचलेला लसूण टाकला तरी चालेल. हिरवी मिरची, यामध्ये आपण मसाले नाही घालणार आहोत तर हिरवी मिरचीतली ही भाजी करणार आहोत. आणि कढीपत्ता. आता हे छान लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. आणि लसूण तुम्ही खात नसाल तर आलं किसलेलं घातलं तरी चालेल. लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये चिरलेली ढोबळी मिरची घालूयात. तर इथे बघू शकाल फार अशी बारीक बारीक ही मिरची चिरलेली नाहीये, हलकीशी जाडजूड ठेवलेली आहे. आता ही मिरची पटकन शिजावी म्हणून यामध्ये घालायचंय मीठ. मिठामुळे त्यातलं पाणी सुटतं आणि भाज्या पटकन वाफेवरच शिजतात आणि त्याची चवही छान लागते. तर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटात शिजून तयार होते भाजी. चला, इथे ढोबळी मिरची बरोबर एक 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. वाफवते, ऑलमोस्ट शिजली पण पूर्ण शिजलेली नाहीये. तुम्ही बघू शकाल मऊ झाली आहे हलकीशी, म्हणजे एक साधारण 80% शिजली असं म्हणू शकतो. पूर्ण आतपर्यंत मऊसूद नाही झालेली. यातला रंग आहे ना तो असाच राहिला पाहिजे. आता यामध्ये घालूयात हळद. मिसळून घ्यायची. हळद छान मिसळून झाली की ही मिरची आहे ना एकतर गॅस लोएस्ट करून घ्यायचा, एकदम मंद आचेवर करून घ्यायची. आणि आता या स्टेजला यामध्ये आपण घालतोय बेसनचं पीठ. असं एखादी चाळणी घ्यायची आणि त्याने हे पीठ असं चाळून घालायचं, म्हणजे बेसन मधल्या गुठळ्या असतील ना त्या फुटतात आणि ते एकसारखं होतं. मग साधारण भाजी कव्हर होईल इतपत बेसन घालायचं. आणि बेसन भाजलेलं नाहीये, हे कच्चंच बेसन आहे. 1/2 किलो ढोबळी मिरची घेतली होती, त्यासाठी एक अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. आता बेसनवर थोडीशी हळद, म्हणजे बेसनलाही रंग छान येईल. अगदी थोडंसं लाल तिखट. मीठ घालणार नाहीये कारण मीठ ऑलरेडी मी घातलेलं आहे. आता हे अजिबात मिसळायचं नाही. न मिसळता मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिट हे प्रकरण असंच वाफवून घ्यायचं. आणि हे प्रकरण शिजत असताना ना याच्यात अजिबात ढवळाढवळ करायची नाही, असंच ठेवायचं. मंद आचेवर नाही करपत ढोबळी मिरची, खाली चिकटत नाही. फक्त आच मंद ठेवा आणि वाफेवर हे छान शिजू देत एक 7 ते 8 मिनिट. म्हणजे आपलं जे बेसन पीठ आहे ते छान फुलतं या प्रोसेसमध्ये. मस्तपैकी ना हे 7-8 मिनिटं वाफवायला ठेवलं होतं. वा, बेसन छान फुललंय. तुम्हाला एक साधारण कल्पना आली असेल हे टेक्स्चर बघून. आता हे बेसन यामध्ये ढवळून घ्यायचं. बघा, खाली अजिबात करपलेलं पण नाहीये आणि बेसनही या प्रोसेसमध्ये ना छान फुलतं. अजिबात कच्चं वगैरे नाही लागत चवीला. आणि याच करताना ढोबळी मिरची पूर्ण शिजवायची नाही, ही अशीच शिजवायची. आता मात्र हे बेसन फुललंय, इथून पुढे झाकण ठेवून नाही शिजवायचं. इथून पुढे तुम्ही झाकण ठेवून शिजवलं ना तर त्याचं ते पिठलं होईल. पिठलं असं मोकळं मोकळं ही ढोबळी मिरचीची भाजी वाटणार नाही. आता कोथिंबीर फटाफट बनवून तयार होते. बेसन बिसन भाजायची अजिबात गरज नाही आणि चवीला भन्नाट लागते. बेसन पीठ पेरून ढोबळी मिरची करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 250 ग्रॅम चिरलेली ढोबळी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा कप बेसन, अर्धा चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी, जिरं, हिंग, लसूण,
हिरवी मिरची, कढीपत्त्याची खमंग फोडणी करायची, त्यात ढोबळी मिरची, मीठ घालून परतून घ्यायची। आता त्यावर चाळून बेसन घालायचं। आता हळद आणि तिखट घालायचं आणि 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बेसन मिसळून घेत त्यावर कोथिंबीर घालायची। झाली आपली डब्बा स्पेशल पीठ पेरलेली ढोबळी मिरचीची भाजी तयार। आता बनवूयात मसाला भेंडी। येस, तर सगळ्यात आधी तव्यात तेल गरम केलंय, यामध्ये घालूयात जिरं। जिरं फुलू देत। तर जिरं फुलायला लागलं की यात घालायचं लसूण। लसूण उभे काप करून घातला तरी चालेल आणि लसूण हलकासा परतून घेऊयात। लसूणला मस्तपैकी असा सोनेरी रंग यायला लागला की यामध्ये घालायचा हिंग, कढीपत्ता आणि हळद। हळदीमुळे भेंडीच्या भाजीला ना रंग छान येतो। म्हणजे आता मी ही उभी चिरलेली करते, पण नेहमीच्या बारीक चिरलेल्या भेंडीला ही प्रोसेस जरी तुम्ही फॉलो केली तरी ती छान लागते। फक्त त्याच्यात मिरची, हिरवी मिरची तुम्हाला ऍड करायला लागेल। आता भेंडीची भाजी बनवत असताना कायम असा पसरट तवा किंवा पॅन घ्यायचं, यामुळे भेंडी आहे ना शेंबडी म्हणजे चिकट होत नाही। ही तक्रार कायम असते की भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं, भेंडी चिकट होऊ नये म्हणून पसरट तवा वापरायचा। आता एक साधारण 4 ते 5 मिनिटं तेलावर भेंडी छान परतून घेतली। आता यावर घालणार आहे मीठ। काय होतं ना, भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपण ती परतून घेतो, पण मग ती वातड होते। भेंडीची भाजी खायला आहे ना मऊ पण लागली पाहिजे, पण चिकट पण नाही झाली पाहिजे। त्यामुळे मीठ टाकल्यावर ही मिसळून एक 5 मिनिटं फक्त याला वाफ काढायची। एक वाफ काढली की ती छान सॉफ्ट होते, पण मग तिथून पुढे ती वाफवायची नाही। आता अजिबात न त्याला टच करता, काहीच न करता 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे। आता ही छान शिजली आहे कसं ओळखायचं, हे बघा, भेंडीच्या भाजीवर छान असा एक चकाकी किंवा ग्लेज आलेला आहे। आता ही भाजी आपली छान शिजली। आता ही आणखी 5 मिनिटं परतून घ्यायची, म्हणजे हे जे तार दिसते ना ही तार निघून जाईल त्याची। झाकण काढल्यावर आणखी 7 ते 8 मिनिटं हे छान परतून घेतली भेंडी आणि छान मोकळी झाली आणि सॉफ्टही दिसते। आता या स्टेजला यामध्ये मसाले घालूयात, ज्यामध्ये मी घालते धनेपूड, गरम मसाला मी इथे घेतलाय। गरम मसाल्याच्या ऐवजी इथे काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, चटणी जे काही तुम्ही वापरता घरगुती ते घातलं तरी चालेल। लाल तिखट आणि हे मिसळून घ्या। मीठ आता घालणार नाहीये, कारण भेंडी शिजवताना बऱ्यापैकी मीठ मी वापरलं होतं, त्यामुळे आता मीठ आणखी वरण मीठ लावायची गरज नाही। एक अशीच ही चवीला छान लागते, पण तरी पण यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट, याने ती आणखी मोकळी होते भेंडी। आता कूट घातल्यावर एक 2-3 मिनिटं आणखी परतून घेऊयात। भेंडी मस्तपैकी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकाल, कमाल दिसते। आता ही 1/2 किलो भेंडी आहे। 1/2 किलो भेंडी पोर्शन साईज तुम्ही किती खाता, 3 डबे तर आरामशीर भरतील। आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही आपली मसाला भेंडी, जी अजिबात चिकट झाली नाही, तुम्ही बघू शकाल, अजिबात तार नाही येते त्याला आणि ॲट द सेम टाइम वातडही झालेली नाही, मस्त त्याला ग्लेज आहे, छान शिजलेली आहे। मसाला भेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 250 ग्रॅम भेंडी, चवीनुसार मीठ, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर। तेलात जिरं, लसूण, हिंग, कढीपत्ता, हळद घालून यात भेंडी परतायची। आता त्यावर मीठ घालून एक वाफ काढायची आणि परत परतायची। आता यात धणेपूड, गरम मसाला, तिखट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून हे मिसळून घ्यायचं आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। झाली आपली डब्बा स्पेशल मसाला भेंडी तयार।
पालेभाजीमध्ये पालकाची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघूयात. यामध्ये घालूयात जिरं. जिरं छान फुललं की यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला लसूण. लसूण हा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हिरवी मिरची आणि हे एकत्र छान परतून घेऊया. आहा, थोडीशी हळद. खमंग फोडणी बसली की यामध्ये पालकाची पानं स्वच्छ धुवून अशी चिरून घेतली आणि मीठ घालायची अजिबात गडबड करायची नाही, कारण हा पालक आता जरी कढईभर वाटत असला तरी जसजसा शिजेल तो वाटीभरच होईल. आता हे तेलामध्ये परतून परतून घ्यायचं, सोडायचं नाही, असंच परतत राहायचं. बघा आहे की नाही मजा, कढईभर पालक होता तो शिजून एवढूसाच झालेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात मीठ. अगदी पाव चमचा मीठ पुरेसं होईल एवढ्या पालकला. आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट. कूट घालणं ऑप्शनल आहे पण चव छान लागते. शेंगदाणे चालत नसतील तर भिजवलेली मूगडाळ घाला, पण मग पालक शिजवतानाच मूगडाळ घाला, म्हणजे ती पालकासोबत मूगडाळ शिजून निघेल. आणखी आता एक 2-3 मिनिटं हे परतून घेऊयात एकत्र. एक 3-4 मिनिटं परतून झालेली आहे ही भाजी. गॅस बंद करू आणि यात अगदी थोडंसं लिंबाचा रस. पालकामध्ये ना लोह तत्व खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते जर शरीराने ॲब्झॉर्ब करायचं असेल तर त्यात काहीतरी आंबट घालावं लागतं. त्यामुळे त्याची चवही छान लागते आणि त्याचे पोषण मूल्य आहे त्याचाही आपल्याला लाभ घेता येतो. पालकाची सुकी भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, अर्धा जुडी पालक, पाव चमचा मीठ, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस. गरम तेलात जिरं, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि पालक घालून परतून घेत त्यात चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे मिश्रण एकत्र परतून घ्यायचं. आता यावर लिंबाचा रस घालायचा. झाली आपली डब्बा स्पेशल पालकाची सुकी भाजी तयार. आता मटकीची उसळ करूयात. तर उसळ बनवण्यासाठी तेल गरम केले. कुकरमध्ये बनवणार आहे आणि हे मोड आलेल्या मटकीची त्याच पद्धतीने कुठल्याही मोड आलेल्या कडधान्याची अशी उसळ तुम्ही बनवू शकता. जिरं घालूया, हिंग. गॅस बंद करते कारण तेल खूप तापलेलं आहे कडकडीत. कढीपत्ता, हळद घालायची यामध्ये, धनेपूड, गोडा मसाला. गोडा मसालाऐवजी कुठलाही घरातला उपलब्ध मसाला वापरला तरी चालेल. लाल तिखट. आता हे मसाले परतून घेऊयात आणि यामध्ये घालूयात ही मोड आलेली मटकी. मोड आलेली मटकी देखील मी एकदा धुवून घेते काय. आता ही तेलावर परतून घ्यायची 1-2 ते 3 मिनिटं. तेलावर परतलेल्या मटकीची चव खास लागते. आता यामध्ये मीठ घालूयात. मिठाने देखील मटकीला पाणी सुटायला मदत होते. आणि गूळ, अर्धा चमचा गूळ. हलकीशी कडवट असते मटकी चवीला म्हणून गुळाचा वापर करते. आता अगदी 1 चमचाभर पाणी. पाण्याचा फक्त एक थर खाली आला पाहिजे जेणेकरून मटकी शिजताना चिकटणार नाही. आणि 1 शिट्टी काढून घ्यायची. मिनिटामध्ये विचाराल तर 7 ते 8 मिनिटात, म्हणजे नुसती एक वाफ जरी आली ना तरी मटकी या पद्धतीने केलेली शिजते. आता इथे 1 शिट्टी काढलेली आहे. येस, मस्त. आणि बघूयात खाली करपली का नाही. बघा अजिबात करपलेलं नाही. तुम्हाला म्हणलं की नाही मटकीला पाणी सुटतं, त्यामुळे खूप पाणी नका टाकू, नाहीतर त्याला खूप रसरस राहील आणि ती उसळ होणार नाही. आता मी गॅस करते सुरू. यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा चव 1-2 चमचे. हे अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. चव घातल्यावर एक साधारण आणखी 2-3 मिनिटं हे परतून घेऊयात. आणि ही मोड आलेल्या मटकीची उसळ बनवून आहे तयार. तुम्ही बघू शकाल मस्त दिसतेय. मटकीची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1.5 कप मोड आलेली मटकी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गूळ, 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं,
बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी. कुकरमध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करून त्यात हळद, धणेपूड, गोडा मसाला, लाल तिखट घालून मटकी परतून घ्यायची. आता यात चवीप्रमाणे मीठ, गूळ आणि थोडंसं पाणी घालत एक शिट्टी काढायची. यावर ओल्या नारळाचा चव आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली डब्बा स्पेशल झटपट मटकीची उसळ तयार. आता बनवूयात चमचमीत पनीर भुर्जी, जी फटाफट बनवून तयार होते आणि अतिशय रुचकर लागते. यामध्ये जाईल जिऱ्याची फोडणी, बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊयात. मस्त कांदा छान असा सोनेरी रंगावर परतत आला की यामध्ये टोमॅटो घालायचं. 2 कांदे, 1 टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट आणि हे एकत्र छान एकजीव करून घेऊ, शिजवून घेऊ. छान भन्नाट शिजलंय. आता यामध्ये घालूयात मसाले. हळद, जिरापूड, धणेपूड, किचन किंग मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि टोमॅटो पेस्ट हे मिश्रण आहे म्हणून साखर. साखर घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला अगदीच आवडत नसेल ना, नाही घातली काहीच हरकत नाही. हे मसाले बघा छान असे एकजीव झालेले आहेत. आता हे काय होतं ना, याला एक संधपणा आला पाहिजे पनीर घातल्यानंतर, म्हणून यामध्ये अगदी अर्धा चमचा बेसन घेतलंय आणि हे परतून घेऊयात, हलकसं भाजून घेऊयात. बेसन छान भाजून झालं की हे मिसळून घ्यायचं. पनीर भुर्जीला आहे ना ग्रेव्हीची चव कमाल लागते, म्हणून थोडंसं पाणी, खूप पण पचकन पाणी नाही टाकायचं, अगदी थोडंसं. चला ही ग्रेव्ही शिजते तर याच्यात मी 1 चमचाभर बटर देखील घातलेलं आहे. बटर घालणं अगदी ऑप्शनल आहे, स्किप करू शकता. आता इथे आतपाव पनीर आहे. आता पनीरलाही आहे ना भरपूर पाणी सुटतं. पाणी ग्रेव्हीत टाकताना जपून टाका. थोडं पनीर ठेवते, वरनं किसून टाकायला बारीक चिरलेली कोथिंबीर. हे करूयात मिक्स आणि अगदी 3 ते 4 मिनिट शिजवायचं. काय होतं ना, पनीरमध्ये असतं खूप जास्त प्रमाणात प्रोटीन. ते जर ओव्हर कुक केलं ना तर ते खूप रबरासारखं होतं, चिवी होतं. त्यामुळे एकदा ग्रेव्हीत सोडलं की 5 मिनिटं मॅक्स टू मॅक्स ठेवायचं. म्हणजे पनीरमधलं पाणी बाहेर यायला लागलं की गॅस बंद करायचा. मस्त असं तेल रिलीज व्हायला सुरुवातच झालेली आहे. आता गॅस करूयात बंद. पनीर भुर्जी पण तयार आहे. पनीर ओव्हर कुक केलेलं नाहीये, त्यामुळे ते डब्यामध्ये पण खाताना अशीच मऊसूद आणि सॉफ्ट लागते. पनीर भुर्जी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर, अर्धा चमचा बेसन, 1 चमचा बटर, 125 ग्रॅम पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी. जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता यावर टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट घालून एकत्र परतायचं. यात हळद, जिरेपूड, धणेपूड, किचन किंग मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालायची. आता यात बेसन आणि बटर घालायचं. यात पनीर आणि कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण साधारण 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. झाली आपली डब्बा स्पेशल पनीर भुर्जी तयार. आता शेवटचा भाजीचा पदार्थ म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या. तर सगळ्यात आधी खमंग अशी फोडणी तयार करून घेऊयात. मोहरी छान फुटली की जिरं, हिंग, कढीपत्ता आणि लगेच त्यावर कांदा घालायचा, म्हणजे ते फार उडत नाही कढीपत्ता. चला आणि कांदा परतून घ्यायचा. आता यावर काहीच मसाले नाही, फक्त लाल तिखट घालणार आहे आणि हे परतून घेऊया 1 मिनिटभर. आणि चला कमाल दिसतंय हे. आता यावर हा बटाट्याच्या काचऱ्या किंवा काप घालून घेऊयात. मिठामुळे बटाट्याला पाणी सुटतं आणि फार वरण पाणी टाकायची गरज पडत नाही. आता अगदी 1 चमचाभर पाणी घालते मी, जेणेकरून फक्त बटाटा खाली कढईला चिकटायला नको, कारण स्टीलची कढई आहे, नॉनस्टिक नाहीये. यावर झाकण ठेवूयात
आणि एक 8 ते 10 मिनिटात हे शिजून होईल. बटाटा मस्त वाफवून घेतलेला आहे. थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट जो अगदी ऑप्शनल आहे. या अशाच विदाउट कूट बीट छान लागतात चवीला. आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. काचऱ्या देखील बनवून आहेत तयार. बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 1 कांदा, 2 बटाटे, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत कांदा परतून घ्यायचा. यावर तिखट घालून बटाटा घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून अगदी थोडंसं पाणी घालून 7 ते 8 मिनिटं ह्या काचऱ्या वाफवून घ्यायच्या. आता यात शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची. झाल्या आपल्या डब्बा स्पेशल बटाट्याच्या काचऱ्या तयार.